क्रिकेट हा भारताचा धर्म मानला जातो आणि कालचा भारत न्यूझीलंड T20 विश्वचषक अंतिम सामना या धर्माच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला। या सामन्यात केवळ धावांचे रेकॉर्ड झाले नाही तर पॉवर प्ले ओव्हर किल या एका नव्या शब्दाने क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं। काल पार पडलेला भारत न्यूझीलंड यांच्यामधील T20 विश्वचषकाचा अंतिम सामना अनेक अर्थाने वेगळा ठरला। या सामन्यामध्ये ज्या प्रकारे अनेक वेगवेगळे रेकॉर्ड्स नोंदले गेले त्याचप्रमाणे प्रसारणाच्या संदर्भातही अनेक नवीन उच्चांक कालच्या सामन्याच्या वेळेस प्रस्थापित करण्यात आले। सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून ते अखेरच्या चेंडूपर्यंत प्रेक्षक संख्या सातत्याने वाढत होती। अनेकदा अशा सामन्यांमध्ये सुरुवातीला कल पाहून प्रेक्षक कमी अधिक होत असतात, पण काल भारतीय फलंदाजांनी पॉवर प्ले मध्येच केलेल्या धुवाधार आक्रमणानंतर प्रेक्षक संख्या वाढतच गेली। आता याच पॉवर प्ले ओव्हर किल रणनीतीमुळे भारत हा सामना पहिल्या 6 षटकांमध्ये जिंकला होता का याची चर्चा आता जगभर सुरू झाली आहे। काय आहे ही पॉवर प्ले ओव्हर किल रणनीती याविषयी सविस्तर समजून घेऊयात। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। क्रिकेटमध्ये अनेकदा सामने शेवटच्या काही चेंडूंवर ठरतो असं म्हटलं जातं, परंतु काल झालेल्या भारत न्यूझीलंड T20 विश्वचषक अंतिम सामन्याकडे बारकाईने पाहिल्यास एक वेगळाच मुद्दा समोर येतो। तो म्हणजे हा सामना प्रत्यक्षात पहिल्या 6 षटकातच निर्णायक ठरला होता का? भारतीय फलंदाजांनी पॉवर प्ले मध्येच केलेल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे आता सर्वत्र चर्चा होते ती म्हणजे पॉवर प्ले ओव्हर किलची। T20 क्रिकेटमध्ये पॉवर प्ले म्हणजे पहिली 6 षटके। या काळात केवळ 2च क्षेत्ररक्षक सीमेबाहेर ठेवले जातात, त्यामुळे फलंदाजांना आक्रमक खेळण्याची संधी मिळते, पण बहुतांश संघ या संधीची वापर करताना सावधगिरी बाळगतात। काही धावा वेगाने घ्यायच्या आहेत पण विकेट्सही जपायचे आहेत, अशीच सर्वसाधारण रणनीती असते। अंतिम सामना हा सर्वच संघासाठी तणावपूर्ण असतो। अशा प्रसंगी तर अनेक संघ सुरुवातीला अतिशय संयमाने खेळतात। भारतीय संघाने मात्र वेगळाच मार्ग निवडला। या अंतिम सामन्यात भारतीय सलामवीरांनी पारंपरिक आक्रमक पण संयमी या सूत्राला तिलांजली दिली आणि पॉवर प्लेचा वापर त्यांनी स्ट्रॅटेजिक हल्ल्यासारखा केला। सुरुवातीपासूनच त्याने गोलंदाजांना लक्ष्य केलं आणि चौकार षटकारांच्या आतिषबाजीनं सामन्याची दिशाच बदलली। या आक्रमणात एक महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे मॅचअपचा वापर। साधारणपणे फलंदाज एखाद्या गोलंदाजाला पाहून खेळण्याची पद्धत ठरवतात, परंतु या सामन्यात भारतीय फलंदाजांनी गोलंदाज कोण यापेक्षा त्याच्या कमकुवत जागा कोणत्या आहेत याचा अचूक अंदाज घेतला। कोणत्या चेंडूवर ड्राईव्ह घ्यायचाय, कोणत्या चेंडूला पूल करायचंय, कुणाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन षटकार मारायचा, या सर्व गोष्टी पूर्वनियोजित असल्याचं जाणवत होतं। याचाच परिणाम न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर स्पष्टपणे पाहायला मिळाला। पहिल्याच काही षटकातच अनेकदा चेंडू सीमा पार गेले। चौकार आणि षटकारांच्या मालिकेमुळे धावगती झपाट्याने वाढत गेली। T20 सामन्यात फलंदाजी करणाऱ्या संघासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोमेंटम। एकदा तो मिळवला की गोलंदाजावर दबाव वाढतच जातो। भारताने पॉवर प्ले मध्येच हेच केलं। गेल्या काही सामन्यांमध्ये भारताचा नाबिया विरुद्ध 83 वरती 1 विकेट, पाकिस्तान विरुद्ध 50 वरती 1 विकेट, USA विरुद्ध 46 वरती 4 विकेट असा काही पॉवर प्लेचा खेळ राहिला आहे। पण न्यूझीलंडच्या विरुद्ध धावांचा वेग इतका वाढला की गोलंदाजांना त्यांच्या नियोजनानुसार गोलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही। साधारणपणे मधल्या षटकात न्यूझीलंडचा संघ फिरकी आणि निर्यादित गोलंदाजीने प्रतिस्पर्धीला रोखण्यात तरबेज मानला जातो, परंतु पॉवर प्ले मध्येच धावांचा डोंगर उभा राहिल्यामुळे त्यांची ही योजना पुरती कोलमडून गेली। पॉवर प्ले संपेपर्यंत स्कोरबोर्डवर उभ्या राहिलेल्या धावसंख्येने सामन्यात मानसिक तोल बदलला गेला। T20 क्रिकेटमध्ये लक्ष जितके मोठे तितका पाठलाग करणाऱ्या संघावर मानसिक ताण वाढला जातो। फलंदाजांना सुरुवातीपासूनच मोठे फटके खेळावे लागतात, यामुळे धोका वाढतो किंवा चूक होण्याची शक्यता जास्त असते। भारताच्या फलंदाजीने पहिल्या 6 षटकात केलेल्या धुवाधार आक्रमकामुळे हा मानसिक ताण न्यूझीलंडच्या संघावर लगेचच आलेला पाहायला मिळाला। सामन्याच्या पुढील टप्प्यांमध्ये न्यूझीलंडने चांगलीच गोलंदाजी केली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती। सुरुवातीच्या त्या जबर धक्क्यातून ते शेवटपर्यंत पूर्णपणे सावरू शकले नाही। भारतीय संघाच्या पॉवर प्ले दरम्यानच्या या आक्रमणामुळे आता T20 क्रिकेटमध्ये पॉवर प्लेचा वापर असाच या नव्या पद्धतीने होणार का याची चर्चा या सामना संपल्यानंतर लगेचच सुरू झाली।
पूर्वी पॉवर प्लेच्या काळात थोडे आक्रमण आणि विकेट वाचवण्याचा संयम असे दुहेरी सूत्र होते. आता मात्र अनेक संघ पॉवर प्लेचा वापर सामन्याचा पाया रचण्यासाठी करत असतात. मोठ्या स्पर्धांमध्येही धोकादायक आक्रमक करण्याची तयारी वाढलेली दिसते. यामागे आधुनिक T20 क्रिकेटचा बदल चाललेला स्वभाव हे कारण आहे, असेही या क्षेत्रातील तज्ज्ञ मानतात. फ्रँचायझी लीग्समुळे फलंदाज आता मोठ्या धावसंख्येला घाबरत नाही. 200 पेक्षा जास्त धावा करणे किंवा त्यांचा पाठलाग करणे हे आता नेहमीच मानलं जातं. त्यामुळे सुरुवातीपासूनच आक्रमक खेळण्याची मानसिक तयारी संघामध्ये दिसून येते. या पार्श्वभूमीवर भारत न्यूझीलंड या अंतिम सामन्यातील पॉवर प्ले हा केवळ धावांचा डोंगर उभारलेला टप्पा नव्हता, तर तो संपूर्ण सामन्याचा कल वळवणारा निर्णायक क्षण ठरला. सुरुवातीच्या षटकात केलेल्या आक्रमकामुळे भारतानं न्यूझीलंडच्या रणनीतीचा पाया उखडला. नंतर षटकांमध्येही सामना आपल्या नियंत्रणात ठेवला गेला. क्रिकेटमध्ये सामना नेमका कोणत्या क्षणी जिंकला जातो हे सांगणं अवघड असतं. शेवटचा फटका, एखादी महत्त्वाची विकेट किंवा एखादा अप्रतिम झेल अशा क्षणांची नोंद इतिहासात होते. परंतु या T20 विश्वचषक अंतिम सामन्याने कदाचित नवा पायंडा घालून दिलेला दिसतोय. तो म्हणजे कधी कधी सामना शेवटच्या षटकात नव्हे तर पहिल्याच 6 षटकात जिंकला जाऊ शकतो.